इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरातील श्रीराम चौक परिसरातील वसिटा कॉलनी गेट समोर मंगळवारी धक्कादायक घटना घडली। काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसिटा यांच्यावर जुन्या वैमनस्यातून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार तुलसी वसिटा यांनी तेथे उभ्या असलेल्या काही युवकांना हटण्यास सांगितले होते। यावरून अचानक वाद निर्माण झाला। दरम्यान जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अजय बागुल घटनास्थळी आला। त्याने वसिटा यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। एवढ्यावरच न थांबता लोखंडी कोयता काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने वार अयशस्वी ठरला आणि तुलसी वसिटा कसाबसा बचाव करून निसटले। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पीडिताच्या तक्रारीवरून अजय बागुल याच्या विरुद्ध कलम 307 सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला। या गंभीर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाबड करत असून आरोपीचा शोध सुरू आहे। पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे सांगितले आहे। नमस्कार। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना काल घडली होती। यातील जो आरोपित आहे तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन हद्दीत असताना संबंधित जे फिर्यादी आहे त्यांच्याशी काही कारणाने त्यांची बहस झाली आणि त्यामध्ये संबंधित जो आरोपी आहे त्याने संबंधित क्रिया केलेली आहे। त्या अनुषंगाने आपण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये BNS ॲक्टनुसार संबंधित कलमे लावलेली आहे। तो जो आरोपी आहे हा सेंट्रल पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी असून त्यामध्ये या अगोदर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या तहत अगोदरचा पूर्व इतिहास पाहताना त्याला तडीपारीची कारवाई आपण केली होती आणि विठ्ठलवाडीचे जे तपास पथक आहे त्या तपास पथकातले अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पुढील तपास करत आहेत। संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आम्ही 2 तपास पथकं कार्यरत केलेली आहेत।